नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया जीव माझा गुंतला। आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, श्वेता रूममध्ये आलेले असते तेवढ्यात रूमचे सर्व लाईट्स ऑफ होतात व ती खूप घाबरते व ती म्हणू लागते, असं कसं काय झालं, हे काय झालं। तर तिला पुढे सासूबाई दिसू लागतात व ती घाबरते व ती मल्हार नावाने ओरडू लागते व ती धावत धावत चित्राकडे जाते। ती चित्राला म्हणू लागते, तिकडे सासूबाई आले आहेत, मला दिसलेत, म्हणजे त्यांचं भूत आलेलं आहे, आता आपल्याला हे सोडणार नाही असे म्हणून ती चित्राला सांगू लागते। चित्रा तिला बोलते, काही पण कशाला बोलतेस, आणि ते सुवासिनी आता गेलेत वर आणि ते कसं काय येतील आणि ते तुला कसं दिसतील, भास झाला असेल तुला, बाकी काही नाही, चल बघूया तुझ्या रूममध्ये असे म्हणून चित्रा तिला घेऊन जाते। तिच्या रूममध्ये पाहतात, तिच्या रूममध्ये तसं काहीही दिसत नाही, कोणीही नसतं। चित्रा सर्व लाईट्स ऑन करते व तिला म्हणते, हे बघ, तू विसरले होतीस, लाईट्स ऑफ केलेस आणि ऑन करायचं राहूनच गेलं आणि उगाच ओरडत आहेस। श्वेता म्हणते, नाही नाही, मी ह्या काही रूममध्ये थांबणार नाही, मी तुझ्या रूममध्ये झोपायला येते आजच्या एक दिवस। श्वेता म्हणते, अगं बरं ठीक आहे, चल मग। ते दोघेही चित्राच्या रूममध्ये येतात। चित्रा लाईट्स ऑफ करते व ती सुहासिनी म्हणजे त्यांची सासू त्यांच्या रूममध्ये येते व ते श्वेताला परत दिसते। श्वेता परत ओरडू लागते, हे आलेत बघ म्हणून। ती चित्रालासुद्धा दिसू लागते। चित्रासुद्धा खूप घाबरते। ते दोघेही घाबरून जिन्याखाली येतात। ते ओरडत आता मल्हारकडे येतात। इकडे मल्हार काहीही खात नसतो, तो खूप दुःखी असतो। तेवढ्यात तिथे ते दोघेही ओरडत येतात। मग त्यांना मल्हार विचारू लागतो, काय झालं तुम्हा दोघांनी। सुधाकरसुद्धा म्हणतो, काय झालं तुम्हासनी। तर ते म्हणू लागतात दोघे, तिथे भूत दिसला आम्हाला, म्हणजे सासूबाईंचं दिसले। मल्हार म्हणतो, काही पण कशाला काय बोलताय। तर ते दोघेही सांगू लागतात, आम्ही दोघांनीसुद्धा पाहिलं आहे, आमच्या डोळ्यांनी, आमच्या दोघांनासुद्धा दिसलं आहे। सुधाकर म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तुम्ही आधी शांत व्हा, बघूया काय करायचं ते। पुढे सुधाकर बोलू लागतो, त्यांची आत्मा तुम्हाला कशी काय दिसत आहे, ते तर चांगल्या लोकांना दिसणार, म्हणजे त्यांच्या ओळखीच्या लोकांना दिसणार, जवळच्या लोकांना दिसणार, म्हणजे ते मल्हार त्यांना दिसायला पाहिजे होते, त्यांच्या मैत्रिणींना दिसायला पाहिजे होते, तुम्हाला कसे काय दिसत आहे। नाहीतर तुम्ही काय तर वाईट काम केलं असेल त्यांच्याबद्दल तर ते तुम्हाला दिसणार व ते तुम्हासनी त्रास देणार, असे आम्हाला आमच्या आजी लहानपणी सांगत होती। चित्रा म्हणते, सुधाकर काय पण काही बोलतोयस, शांत राहतो आधी। तेवढ्यात ते मल्हारची आई तिथे येते व तो मल्हार पाहून खूप आनंदी होतो व तो मिठी मारतो व रडू लागतो, आई तू कुठे गेली होतीस। मल्हारची आई बोलू लागते, हे बघ, मी जिवंत उभी आहे देवाच्या कृपेने, आता तुझ्यासमोर आहे ना, मग शांत हो। आणि काही लोक आपल्यातलेच मला मारायला उठले होते, काही जण प्लॅन रचले होते मला मारण्यासाठी। मल्हार म्हणतो, प्लॅन केले होते म्हणजे नेमकं कोण आहेत ते, कळल तुला, नक्की कळल, आणि सांगेन मी ते कोण आहेत तुला, असे त्यांची आई बोलते। मल्हारची आई ते श्वेताला व चित्राला दोघांना मारते व त्यांना सांगते, ह्याच ते दोघे आहेत, ह्या दोघांनी प्लॅन रचला होता मला मारायचा, ह्याच दोघांनी सुधाकरला जाऊन सांगितले होते, सुधाकरने तसं केलं नाही, सुधाकरनं मला वाचवलं। श्वेता व चित्रा म्हणते, अहो तुम्ही काही पण काय बोलताय आणि त्यासनी काही पण सांगताय, मल्हार हे खोटे बोलत आहेत, असे चित्रा व श्वेता दोघेही बोलतात। मल्हार म्हणतो, तुम्ही दोघेही आता शांत राहा, तुमचं काहीही ऐकायचं नाही, माझी आई मला खोटे का बोलेल। सुधाकर खरं खरं सांगू लागतो, हे बघ मल्हार, हे दोघेही तुमच्या आईला मारण्याचा प्लॅन करत होते, म्हणजे वहिनीला मारण्याचा प्लॅन करत होते, माझे डोळे उघडलेत वहिनीने, म्हणून त्यांना मी वाचवलं, मला माफ कर, माझी पण त्यात चुकी आहे। आणि ह्या बायांचं ऐकून मी कित्येक दिवस वर्षानुवर्ष पापच करत आलो आहे आणि चुकीचंच करत आलो आहे, आता माझं वहिनीने डोळं उघडले आहेत। मल्हारची आई मल्हारला सांगू लागते, तुझी खरी बायको ही श्वेता नाही आहे, तुझी खरी बायको ही अंतरा आहे। तर मल्हार म्हणतो, अंतरा कोण आणि श्वेता माझी बायको नाही, हे कसं काय। श्वेता म्हणू लागते,
अहो तुम्ही काहीही का बोलता आणि ह्यांचं काही तुम्ही ऐकू नका. मल्हारच्याही मल्हारला सांगू लागते, हे बघ मल्हार, हे आजपर्यंत तुला खोटेच बोलत आलेले आहेत आणि तुझा फायदा घेत आलेले आहेत. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.